धैर्य आओ दूध. काय तुम्ही धैर्य? अहो गॅसवर दूध ठेवल्यावर गॅस कमी करायचा असतो, नाहीतर दूध उतू जातं. मला पटकन कॉफी बनवायची होती, त्यामुळे गॅस जास्त ठेवला होता. हो मग लक्ष ठेवायचं. तुम्ही ना ऑफिसलाच जात जावा आणि तुम्हाला काय पाहिजे असेल तर मला सांगा, मी देत जाईन करून. उगाच तुम्ही माझ्या किचन मध्ये याल आणि माझं किचन होत्याचं नव्हतं करून टाकाल. तेवढं पोटेन्शियल आहे हा तुमच्या. अच्छा होय काय? ऍक्च्युली प्रॉब्लेम काय माहितीये का, तू जळतेस माझ्यावर. मी जर या घरात चहा कॉफी बनवायला लागलो ना, तर तुझ्या चहा कॉफीची किंमत, तुझ्या चहा कॉफीचं कौतुक कमी होईल. आणि म्हणूनच तू असं सगळं करतेस माझ्यासोबत. आणि काय ग, लय मोठं वरतोंड करून म्हणत होतीस ना की साखर ओट्यावरच आहे. नाही, आता मला दाखवच कुठं आहे साखर. मला बघायचंच आहे तुला किती माहिती आहे. धैर्य, मी ना मगाशी बरोबर म्हटलं होतं, तुम्हाला ना गोष्टी समोर असतात पण दिसतच नाही. तो मधला डबा जरा चेक करा बरं. हा डबा काय ना, इथलं सगळं बघून झालंय माझं. तिथं साखर सापडलीच नाही मला. आणि कुठला मधला डबा ना, याच्यात मी बघितलं होतं, याच्यात आहे ना साखरच आहे. पण अशी कशी आली साखर? मी ज्यावेळेस बघितलं होतं त्यावेळेस नव्हती साखर. हा ठीक आहे, आता साखर सापडली आहे. आता कॉफी ते माहितीये मला. कॉफी इथंच असायला पाहिजे. हा कॉफी काय ना, माझं लय बारीक लक्ष असतंय. माझ्या बोलण्याकडे. ते आता हे मला सामग्री सापडली आहे सगळी, त्यामुळं कॉफी बनवायला कोणाच्या मदतीची गरज नाही. तू जाऊ शकतेस. नक्की? नक्की काय नक्की? 100% नक्की. जा तू. ठीक आहे. धैर्य, आओ काय करताय तुम्ही? कशाला एवढं सगळं करत बसलाय? तुम्ही ना माझी हसू का रडू अशी गत करून ठेवली बघा. अहो मला सांगायचं, मी दिलं असतं ना करून. उगाच एवढा खटाटोप करत बसलाय. भाजलं की नाही आता? तुम्ही एवढं माझ्याकडे बघताय म्हणजे लईच प्रेम आहे. नाही नाही म्हणायचं आणि फक्त माझ्याकडेच बघायचं. एवढा काय चटका लागला नाही, जरासं भाजलंय फक्त. काय युद्धातली जखम नाही झाली आहे मला. बाकी मी कॉफी बनवतो आता. तू जा. आओ पण मी जा म्हणलं ना, जा. ठीक आहे. ते कॉफी हा माहितीये मला. गॅस नीट कळतं मला, कळत. तू जा. नीट करा, परत भाजून घेऊ नका. एकदा झालं ना तर सारखं सारखं तेच तेच नसतंय होत. तू जा की. ठीक आहे.